मॅडम काय सांगाल बिल्डरने आपली फसवणूक केलेली आहे? कोण बिल्डर आहे, तुम्ही किती लोक आहात आणि काय अमाऊंट आहे? नमस्कार, मी रोहिणी माणिक मेत्रे आणि मीही एक सामान्य ग्राहक आहे. मीही या फसवणुकीची एक भाग बनलेली आहे. बिल्डरने जवळपास 10 कोटीच्या वरची आम्ही जी FIR टाकली आहे त्यामध्ये आमची फसवणूक केलेली आहे. 2015ला मी घर बुक केलेलं आहे. माणसाचं स्वप्न काय असतं? डोक्यावर एक छत हवं, अन्न, वस्त्र आणि निवारा. या जर मूलभूत गरजाच माणसाला मिळत नसतील, त्यांच्याकडून हिसकावून घेतल्या जात असतील तर अर्थ काय? कशासाठी कमवायचं? न्यायासाठी आणि हक्कासाठीच झगडायचं असतं ना. मग आम्हाला आमच्या हक्काचं घर कधी मिळणार? आमच्या स्वप्नांचा बंगला कधी बांधला जाणार? कधी तो डोलारा उभा राहणार? जी आमची फसवणूक 10 वर्षांपासून होत आहे ती कधी थांबणार? अखेर जास्त न बोलता मी एवढंच बोलेन की सरकारने आता तरी डोळे बुडावे आणि या सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा. तुम्ही कुठून आलेले आहात सगळे घर बुक करणारे नागरिक? सर, मी घाटकोपरमध्ये राहते आणि मी भिवंडीला घर बुक केलेलं आहे. बरेचसे असे आम्ही दूरस्थ आहोत आणि ते प्रत्येक ठिकाणी आपले स्वप्न गुंतवण्यासाठी, स्वप्नातला जी काही जमापुंजी आहे ती अडकवण्यासाठी भिवंडी, कल्याण येथे जे वाधवा LLP विल्कॉम LLPचे जे प्रोजेक्ट्स आहेत तिथे त्यांनी आपली जमापुंजी एकत्र केलेली आहे. पण त्याच्यासाठी अजूनही आम्ही झगडत आहोत. जे पोझिशन आम्हाला मिळणार होतं 2018 पूर्वार्धात ते आम्हाला अद्यापही मिळालेलं नाही. 2026चा सण ओलांडत आला आहे तरी आम्हालाही आमची घरं मिळालेली नाही. काहींची स्वप्न ही पहिल्याच घरावर अडकलेली असतात, दुसऱ्यांचं तर त्याच्यात हातभारही लागत नाही. तर अशाने काय करावं? मीही त्यातलीच एक सामान्य जनता आहे आणि त्याचीच माझी पिळवणूक होत आहे की स्वप्नाचं माझं पहिलं घर आहे ते मला मिळत नाही आहे. फक्त शासनाला ही एकच विनंती राहील आणि कळकळीची मागणी असेल की आमचं आम्हाला घर द्या, नाहीतर आमचे पैसे परत करा. एवढीच मी विनंती करू इच्छिते. बिल्डर आम्हाला भेटतच नाही ना, त्याचा कुठला आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. बिल्डरने खरंच सांगण्यात यावं तर बिल्डर आमच्या समोरच उपस्थित राहत नाही. भरपूर केसेस फाईल झाल्या, भरपूर गोष्टी निदर्शनास आल्या, पण बिल्डर सध्या आमच्या निदर्शनास पडत नाही आहे. त्याने आमची योग्य ती फसवणूक केलेली आहे.